नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज 2-3 दिवसापूर्वी युद्धात शस्त्रसंधी झाली आहे आणि 2 आठवड्याची ही शस्त्रसंधी असणार असल्याची घोषणा पण झाली आहे. त्याच या युद्धासंदर्भात पाकिस्ताननं मध्यस्थी केली असा गवगा होत आहे आणि त्यांनीच मध्यस्थी केली याला पुष्टी पण आज पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जी अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे त्यावरून स्पष्ट होत आहे. आज अमेरिकेचे 3 प्रतिनिधी, इराणचे 2 आणि पाकिस्तानचे 2 प्रतिनिधी अशा 7 जण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इराणनं आपल्या 10 मागण्या युद्धबंदी करायची असेल तर मान्य करा, त्या मागण्या या बैठकीत ते ठेवणार आहेत. त्यातील बऱ्याचशा मागण्या अमेरिकेला आवडणार नाहीत आणि पटणार पण नाहीत आणि म्हणून ते त्याला विरोध करतील हे खरं. आणि मग या चर्चेचं काय फलित बाहेर येईल ते आपल्याला संध्याकाळपर्यंत निश्चित कळेल. तिकडं दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती आणि त्या बिनविरोध निवडीत काटेवाडी तालुका बारामती येथील पवार कुटुंबातील 3ऱ्या पिढीचा सदस्य म्हणजे पार्थ अजित पवार यांची राज्यसभेचे खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे आणि त्यांनी काल राज्यसभेत आपल्या खासदारकीची शपथ घेतली. आपल्या मुलाचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा अजित पवार, पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे आदी मंडळी राज्यसभेच्या गॅलरीत बसून पार्थ पवार यांचा शपथविधी सोहळा पाहत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर मूळ गोविंदराव पवार यांच्या कुटुंबातील विधानसभेत पहिल्या वेळी निवडून जाणारे शरद गोविंद पवार होते. त्यानंतर ज्या ह्याच्यात ते त्यांचं लोकसभाचा मतदारसंघ येतो त्या बारामतीतून काँग्रेसचे खासदार असलेले शंकरराव बाजीराव पाटील यांचं निधन झालं आणि बारामतीची खासदारकीची जागा रिक्त झाली. त्यावेळेस पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती ही दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करते झाली ती म्हणजे कैलासवासी अजित आनंदराव पवार. कारण शरद पवार हे राज्याच्या राजकारणात होते. मुंबईत पक्षाची सर्व कामं आणि त्यांच्या आमदारकीच्या पण ह्याच्यात असताना मग बारामतीतून उमेदवारी कोणाला द्यायची तर ती त्यावेळी अजित आनंदराव पवार यांना देण्यात आली आणि खऱ्या अर्थानं काटेवाडीच्या पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती संसदेत पहिली व्यक्ती म्हणून पोचणारे हे अजित पवार होते. त्यानंतर अजित पवार यांनी लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्या बारामतीतून शरद पवार लोकसभेवर गेले. ते आज त्यापासून आत्तापर्यंत ते दिल्लीच्याच राजकारणात आहे. सलग 5 ते 6 वेळा त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आणि आता राज्यसभेची 2री टर्म त्यांची सुरू झालेली आहे. तर अशा या शरद पवारच्या कुटुंबातील अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे आता खऱ्या अर्थानं संसदीय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला आहे. तसं पार्थ पवार
ना 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तेथे त्यांचा दारुण पराभव झाला. व त्यानंतर बराच काळ ते राजकारणापासून थोडं अलिप्त असू आपल्या व्यवसायात गुंतलेले होते. मात्र अचानक अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि पार्थ पवार त्यांच्या माता सुनेत्रा अजित पवार यांना राष्ट्रवादीची धुरा सांभाळण्याचं काम त्यांच्यावर आलं आणि ते गेली 2 महिने व्यवस्थित निभावत पण आहे. राज्यातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या ज्या 6 खासदारांच्या जागा होत्या त्यात 7 जागा होत्या, त्यात 4 भाजपनं हे वाट्याला गेल्या, एक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेली आणि एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेली. अशा 6 जागा महायुतीकडे आल्या आणि 1 जागा महाविकास आघाडीकडे आली आणि या 7ही जण बिनविरोध विजयी झालेले आहेत. त्यात पार्थ पवार पण आहेत आणि पार्थ पवार यांनी निवडीनंतर काल दिल्लीत राज्यसभेचे सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. आता पार्थ पवारांचं पण पुढील राजकारणाची वाटचाल ही त्यांच्या वडिलांप्रमाणेच होती की ते कायमची संसदेतच रमतात, हे आता आपल्याला पुढील ह्याच्यात कळणार आहे. अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू आहे. काल उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर प्रत्यक्षात या 2 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे चित्र स्पष्ट झालं. बारामतीमध्ये कैलासवासी अजित अनंतराव पवार यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले, पण त्यात यश आलं नाही. सर्व जे प्रमुख राजकीय पक्ष आहे त्यांनी कोणीही इथं उमेदवार दिला नाही. काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर केला होता आणि ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्जही भरला होता, पण काल काँग्रेसनं आपल्या उमेदवाराला माघार घेण्याचा आदेश दिला आणि त्याप्रमाणे ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात जवळपास 55 जणांनी अर्ज भरले होते. आता अर्ज माघारीनंतर श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्यासह या बारामती विधानसभा मतदारसंघात आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किती काही झालं तरी या मतदारसंघातून श्रीमती सुनेत्रा अजित पवार प्रचंड मताने विजयी होतील एवढं मात्र निश्चित. तिकडं राहुरी मतदारसंघात भाजपनं त्यांचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळं त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. तर ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटानं इथं गोविंद मोकाटे हे उमेदवार आहेत आणि ते अक्षय कर्डिले यांच्याबरोबर लढत देणार आहेत. या मतदारसंघात आता एकूण उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या नंतर एकूण 7 उमेदवार निवडणूक रिंगणात असून खरी लढत कर्डिले आणि मोकाटे यांच्यातच होईल एवढं मात्र नक्की.
काल संध्याकाळच्या IPLच्या कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ जायंट्स यांच्यातील सामन्यात लखनौ जायंट्सनं कलकत्त्यावर विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कलकत्ता नाईट रायडर्सनं अगदी उत्तम सुरुवात केली होती आणि त्यांच्या त्या फलंदाजीच्या ह्याच्यानुसार अनेकांना अंदाज होता की हा संघ 200च्या पुढे धावसंख्या बनवेल, पण तसं काही घडलं नाही आणि KKRनं 104 बाद 181 धावा 20 षटकात बनवल्या. यात कर्णधार अजिंक्य रहाणे यानं 41, रघुवंशीनं 45 आणि पावेलनं 39 एवढ्या धावा केल्या होत्या आणि त्यामुळंच 181 धावा त्यांना करता आल्या. आता ही धावसंख्या लखनौ जायंट्स सहजासहजी पार करेल असा होरा पण अनेकांचा होता, पण कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी त्यातही गोलंदाज वैभव अरोरा यानं गोलंदाजी केली. त्यामुळं कोलकात्याचा संघ लखनौ जायंट्सचा संघ अडचणीत आला होता, परंतु त्यावरही करत शेवटी लखनौ जायंट्सनं आपला विजय मिळवला. याच्यात खरी कमाल केली ती आयुष बादानी. त्यानं केलेल्या 54 धावा आणि सामनावीर ठरलेल्या मुकुल चौधरीच्या 54 धावा याच्या जोरावर लखनौ जायंट्सला 107 बाद 182 अशी धावसंख्या करता आली आणि त्यामुळं त्यांनी हा सामना पण जिंकला. आज संध्याकाळी 2 दिग्गज अशा संघात सामना होणार आहे, तो म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. राजस्थान रॉयलनं गेला सामना जिंकल्यामुळं निश्चितच त्यांना हा सामनाही ते आपण जिंकू याच ह्यानं मैदानात उतरतील आणि मग ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला हरवतील का तेच स्वतः पराभूत होतील याचं उत्तर आपल्याला 11:30 नंतरच मिळेल. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.